2014ला सुरू झालं ते म्हणजे मेक इन इंडिया अभियान. एकच उद्दिष्ट होतं मेक इन इंडियाचं, की भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न हा पडतो, की खरंच भारत हा मॅन्युफॅक्चरिंग हब बनला आहे का? किंवा जे काही गव्हर्नमेंटने लक्ष ठेवलेले होते यामध्ये, तर ते लक्ष खरंच साध्य झालेले आहेत का? आता यामध्ये गव्हर्नमेंटने समजून घ्या, की कोणकोणते लक्ष ठेवले होते. एक लक्ष होतं, की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा जीडीपी मधला वाटा 16% वरनं 25% पर्यंत नेणं. हे लक्ष होतं. दुसरं लक्ष होतं, की रोजगार निर्मिती करणं आणि तिसरं लक्ष होतं, की परकीय कंपन्यांना प्रोत्साहन देणं गुंतवणुकीसाठी. तर आता मग आपण याचा पूर्ण जर विचार केला, तर आपल्याला ते यशस्वी की अयशस्वी याचं उत्तर भेटतं. ते म्हणजे, की जर आपण पाहिलं ऑटोमोबाईल असेल, मोबाईल असेल, डिफेन्स असेल, या सेक्टरमध्ये आपण चांगली प्रगती केलेली आहे. आणि 2023 मध्ये जर आपण पाहिलं, की मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत हा जगातला 2 नंबरचा देश बनलाय. ओके. पण आता जे काही आपण लक्ष ठेवलं होतं, की 16% वरनं 25% पर्यंत जीडीपीतला वाटा आपल्याला वाढवायचा आहे. तर खरंच ते साध्य झालं का? तर आपण जर विचार केला, आजही भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा जीडीपी मधला वाटा हा फक्त 17 ते 18%च आहे. जो म्हणजे 17% आपण त्याला बघतोय. तर खरंच ते साध्य झालेलं दिसत नाही. मग आता आपण शेवटी जेव्हा येतो, की हे खरंच यशस्वी की अयशस्वी, तर आपल्याला असं म्हणता येईल, की हे अभियान मेक इन इंडिया हे पूर्णपणे यशस्वीही झालेलं नाही आणि पूर्णपणे अयशस्वी पण आपल्याला त्याला म्हणता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं मेक इन इंडिया अभियान हे यशस्वी की अयशस्वी? ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.